आश्चर्य वाटलं. देवराज देवेंद्र आपल्या स्वागतासाठी पुढे येणार तोच सावधाने शब्द आपल्या मुखातून बाहेर पडले. पण देवतांचा राजा यांनी कधी न पाहिलेली आणि न देखिलेली अशी व्यक्ती आज आमच्या नेत्रासमोर उभी राहिली. आपल्या सर्वांगाचं मी निरीक्षण करतोय. हा अनाहूत चेहरा आमच्या डोळ्यासमोर उभा आहे तेव्हा या देवतांच्या राज दरबाराच्या शिष्टाईनुसार सर्वप्रथम स्वागत करतोय. स्वागत केलं, धन्यवाद देतोय मी तुम्हाला. या आमच्या आसनावर विराजमान व्हा. तुमच्या मान सन्मानाला कोणाने आदर दिलाही असता, पण तुम्ही एका क्षणात बोलून गेला की नेमका मी कोण. आज जी ओळख करून देणार आहे ती ओळख तू केव्हाच विसरू शकत नाही. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर अनाहूत चेहरा कधी न पाहिलेली व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर उभी आहे असे शब्दप्रयोग आम्ही आतापर्यंत वापरले. तुम्ही कोण हे यापुढे मी विचारणार होतो. आधीच बोलून मोकळे झालात, ओळखी देऊ शकता. याला सुद्धा कारण आहे. ज्याचा तुम्ही शेवट केला तोच विश्वरूपावर त्रिशिरा त्वष्टा यांचा सुपुत्र, हा नेत्रासमोर उभा असणारा रुद्रासूर. रुद्रासूर त्वष्टा ऋषींचा तो पुत्र. मग एका शंकेचं निराकरण करू शकशील? जमेल तर नक्की करेल. कारण कोणाच्या मनात काय असेल याचा ठाण पत्ता. ते तुला ज्ञात आहे ते मला ज्ञात असेल अशातला भाग नाही. प्रयत्न नक्कीच करेल. रुद्रासूर आल्या आल्या सावधाने शब्द उच्चारले. कणारी नेत्र कटाक्ष देवराज देवेंद्रावर टाकला. त्यावेळी तुझ्याकडे पाहून वाटलं होतं की आज आलायस तो काहीतरी करूनच जाशील. पण आता तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले त्यानुसार आत्मविश्वास तुझा डळमळीतही दिसू लागला. माझ्या दिसण्यावर जाशील तर फसशील. तुम्ही इतरात माझी गणना करू नका. जो रुद्रासूर इथपर्यंत आलाय तो अस्तित्व निर्माण करण्यासाठी, अस्तित्वाच्या निर्मितीसाठी या देवराज देवेंद्राच्या 100 योजने रुंदीची आणि 150 योजने लांबीची देव सभेत तुझी पावलं पडली असती तर येण्याचा उद्देश सरळ आणि स्पष्ट शब्दात आपण मला कथित करावा. एकच या रुद्रासुराच्या बंधूचा शेवट म्हणजे त्रिशिरा विश्वरूपाचा शेवट आपण केला. माझ्या बापाला दुःख झालं आणि त्यात तेथून उठलेला रुद्रासूर या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आलाय. माझ्या बंधूचा शेवट का केला, कोणत्या धर्माला अनुसरून केला, कोणता अधर्म माझ्या बंधूकडे घडला आणि म्हणून तुम्ही त्याचा शेवट केला. रुद्रासूर सत्याच्या राजगादीवर देवराज देवेंद्र अधिष्ठित आहे. जर माझ्याकडून पापाचरण घडलं असतं तर माझ्या कृतीवर देवतांनी टीका केली असती. देवतांनी मला जाब विचारला असता. पण तशी कोणतीही कृती माझ्या बाबतीत देवतांनी केलेली. मी तुझ्या बंधूबद्दल म्हणजे विश्वरूपाबद्दल हे तुला वाटतंय की तुझ्यातून अधर्म घडला नाही, तुझ्यातून पापाचरण घडलं नाही आणि पापाचरण घडलं नाही असं तुला वाटतंय का? तर या राजगादीचा उपभोग एवढी कर्म तू करून सुद्धा भोगतोय. याला कारण हे राजगादी जी काही तुला प्राप्त झाली देव देवतांनी तुझ्या हाती दिली. तू एक बनावट देव आहेस. तू एक बनावट देव आहेस. त्यांचा नाविलाज झाला देवदेवतांचा म्हणून अजून राजगादी तुझ्या जवळ आहे. कारण देवतांनी शब्द दिला 14 मन्वंतरापर्यंत या राजगादीला कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. मोठे पण सांगू नकोस. मी धर्माचा, मी सत्याचा, मी पुण्याचा, तू तर असत्याचा आहे. वृत्रासूर देवराज देवेंद्र असत्याचा, देवराज देवेंद्र बनावट देव. आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दांचं स्पष्टीकरण ऐकण्याची स्पष्टीकरण करूनच दे. प्रत्येक गोष्टीचा जाब मला विचारायचा दे. मला सांगा माझ्या बंधूचा शेवट तुम्ही का केला रे? प्रथम सांगा. तुमच्या बंधूचा शेवट मी केला
हे विधान मी मान्यच केलेलं आहे. पण तरी सुद्धा देवतांच्या या सत्यतेची खूण दर्शवणाऱ्या आसनी देवराज देवेंद्र अजूनही अधिष्ठित आहे. म्हणजे माझ्यात सत्याचा अंश आहे, म्हणूनच या राजगादीवर मी अधिष्ठित आहे. आता तुमचा जर मुद्दा असेल की तुमच्या बंधूंचा सेवक मी का केला, तर याही तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतोय. हा विश्वरूप म्हणजे त्वष्टा ऋषी आणि त्यांची पत्नी म्हणजे रचना यांच्या कुशीकुलात या त्रिशिराचा जन्म झाला. जन्मताच त्याला 3 शिरं होती. 3 शिरं असल्या कारणानं त्या 3 शिरायोगे अखिल विश्व तो पाहू शकत होता. अखिल विश्व पाहू शकत असल्यामुळं त्याला विश्वरूप म्हणून या विश्वात ओळखलं गेलं. पण या विश्वरूपाचा सेवक देवराज देवेंद्रला नाईलाजानं करावा लागला. याच्या मुळाशी असणारं कारण, अरे या विश्वरूपाबद्दल मला स्वाभिमान होता, या विश्वरूपाबद्दल मला आदर होता. पण विश्वरूपानं माझ्याबद्दल केलेली खऱ्या अर्थानं अपराधाची ही खूण माझ्या कानाला बोचकी ठरली आणि म्हणून माझा नजरेत जो अपराधी ठरला त्याचा मी सेवक केला. आता त्याचा अपराध कोणता ते आहे? या विश्वाच्या पाठीवर दानवांनी देवतांवर आक्रमण केली. दानवांनी देवतांवर आक्रमण करता क्षणी देवतांना अपयश येऊ लागलं. देवगुरु बृहस्पतींना खऱ्या अर्थानं याची विचारणा आम्ही केली. तरी देवगुरु बृहस्पती देवराज देवेंद्रांना घेऊन ब्रह्मदेवांपर्यंत गेले. तुम्ही ब्रह्मदेवतांनी सांगितलं, देवा हो, खऱ्या अर्थानं तुम्हाला दानवांवर जर का विजय मिळवायचा असेल तर चला चला या विश्वात यज्ञ कर्म करा. यज्ञ कर्मयोगे या विश्वात तुमची शक्ती वाढू शकते. कारण वेदशास्त्राचा नियम बोलतोय, देवानाम उत्तमम हवी आणि देवेभ्यो उत्तमम हवी. अर्थात हवीर्भाग ज्या देवतेनं ग्रहण केला त्या देवतेची शक्ती अधिकाधिक वाढत असते. अर्थात दानवांवर मात करण्यासाठी आणि देवतांची शक्ती वाढावी याच्यासाठी ब्रह्मदेवांच्या आज्ञेवरून मी खऱ्या अर्थानं यज्ञ आरंभित केला. या यज्ञाचं ऋत्विज पद खऱ्या अर्थानं स्वीकारत पौरोहित्यासाठी विश्वरूपाला मी आमंत्रित केलं. विश्वरूपाबद्दल मला स्वाभिमान होता, त्याच्या ज्ञानाची खऱ्या अर्थानं मला जाण होती, म्हणून पौरोहित्य मी त्याला दिलं. पण त्या यज्ञाचं पौरोहित्य स्वीकारत असताना तो विश्वरूप काय करत होता, तर देवतांच्या नावानं खऱ्या अर्थानं स्वाहाकार करत असताना एकाएकी त्याच्यात बदल झाला. आणि बदल होता क्षणी देवतांच्या नावानं अविर्भाग ग्रहण देवता करत होते, आहुत्या तो देत होता. पण देवतांचं नाव घेऊन स्वाहा हे शब्द उच्चारणारा विश्वरूप एकाएकी दानवांच्या नावानं समिधा अर्पण करू लागल्या. त्यामुळं खऱ्या अर्थानं दानवांची शक्ती प्रबळ होऊ लागली. देवतांची शक्ती वाढावी म्हणून या खऱ्या अर्थानं विश्वरूपावर मी विश्वास ठेवून त्याला पौरोहित्य दिलं. पण त्यानं माझ्या विश्वासाला जो तडा घातला त्याच्यासाठी मला त्याचा सेवक करावा लागला. वा, सुंदर बोलला. सुंदरच बोल. पण जे हवं होतं ते तुझ्यातच ठेविलास आणि बोलला. मग तुला जे काय तुला काय वाटलं माझ्याकडून काढून घ्यायचं गोष्टीचं? तुला काय हवं ते मी बोलणार नाही. मी माझी बाजू स्पष्ट करत चालणार. आता तू काय घेऊन आलायस ते पुढं कर. तू आतापर्यंत बाजू मारतच गेलास, तुझी बाजू मांडतच गेलास. पण दुसऱ्याची बाजू सांगून स्वतःची बाजू जर का उभी केली असती तर खरा इंद्र शोभला असता. मग तू बनावट इंद्र मी का म्हणालो याला सुद्धा कारण आहे. मला सांग, निमंत्रित तू त्रिशिराला केलं, विश्वरूपाला केवळ त्या ठिकाणी बोलविण्याचं कार्य केलं, पण त्या ठिकाणी बाजूला कुणाला केलं? ज्या देवगुरु बृहस्पतीने देवतांचं गुरुत्व स्वीकारलं त्या देवगुरु बृहस्पतीनं बाजूला केलंस का? तर ते तुझ्या सांगण्यावरून ऐकत नव्हते. तुला गुरु असे हवे जे तुझ्या बाजूला बोलतील. म्हणून केवळ बृहस्पतींना तू बाजूला केलं आणि त्रिशिरा हा ज्ञानवंतच होता, त्यांना बसविण्याचं कार्य तू केलंस. मग मला सांग, तो ज्ञानवंत जर होता तर त्या ठिकाणी घडलेला प्रमाद तुम्हा देवतांना का कळला नाही? दुसरी गोष्ट, माणूस हा वास्तवावर जगणारा आहे. माणूस हा वास्तववादी आहे. ज्याप्रमाणे वास्तव आहे त्याप्रमाणे कृती करण्याचं कार्य मानव करतोय. मान्य आहे का? तुझं पूर्ण झालं का? मग ते जर का तुम्हाला मान्य असेल तर ज्या माझ्या त्रिशिरानं
केवळ मंत्र देण्याचं कार्य, आविर्भाव देण्याचं कार्य दानवांना केलं. मग त्या ठिकाणी त्याला आज्ञा करणारे 2 राक्षस ब्राह्मण स्वरूपात आले. तुम्ही जर देव होतात, तुम्हाला जर भविष्य कळत होतं, तर तुम्हा देवतांना ते ब्राह्मण राक्षस आहेत हे का कळलं नाही? या एका गोष्टीसाठी तुम्हाला बनावट इंद्र म्हटलं आहे सगळे अजून बरंच काही नाही सांगणार आहे, पण टप्प्याटप्प्यानं. मग ठीक, तुझ्या प्रत्येक टप्प्यावर तुझ्या खऱ्या अर्थानं प्रत्येक विधानाचं खंडन करण्यासाठी देवराज देवेंद्र उभा आहे. आता तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. 2 राक्षस हे ऋषीचं खऱ्या अर्थानं ऋषींचं रूप घेऊन त्या ठिकाणी उभे होते. मग ते आम्हाला का कळले नाहीत? मुळात तू कुठल्या संभ्रमाच्या विळख्यात अडकलास हे आता तुला माहीत. पण घडलेला खरा प्रसंग देवराज देवेंद्र तुला कथित करेल. आता तो कसा, तो नीट ऐक. तुझं वक्तव्य पूर्णविराम तुझा होईपर्यंत मी ऐकलेला आहे. तेव्हा माझा पूर्णविराम होईपर्यंत एकही शब्द आधी उच्चारू नको. हे सांगायची गरजच नाही. मग ऐक, तू बोल फक्त. या विश्वाच्या पाठीवर तू पहिला मुद्दा मांडलास की खऱ्या अर्थानं तुला जे तुझ्या बाजूला बोलणारे असतात ते गुरु हवे असतात. तेव्हा हे विधान तुझं परिपूर्णरित्या चुकीचं आहे आधी मी ठरवून जातोय. विश्वाच्या पाठीवर देवगुरु बृहस्पतींना देवतांचं गुरुपद हे देवराज देवेंद्रांच्या समक्ष देव दरबारी दिलं गेलं. ते सुद्धा कप्तानात दिलं. माझं बोलून झालेलं नाही. भरल्या देवसभेत देवगुरु बृहस्पतींना देवतांचं गुरुपद दिलं गेलं. पण खऱ्या अर्थानं गुरुपदावरून मी देवगुरु बृहस्पतींना काही काळासाठी वंचित केलं होतं तुझ्या म्हणण्यानुसार. पण वंचित का केलं होतं याच्या मुळाशी सुद्धा कारण होतं. देवसभेत देवराज देवेंद्राची पावलं पडत होती. पण देवराज देवेंद्राची पावलं पडत असताना देवगुरु बृहस्पतींनी माझा केलेला अपमान आणि त्या अपमानानुसार समस्त देवतांसमक्ष देवगुरु बृहस्पतींना मी जाब विचारला. देवराज देवेंद्र देवतांचा राजा आहे, मग असं असताना तुम्ही माझा अपमान करण्यासाठी सिद्ध होतात. अर्थात देवगुरु बृहस्पतींना मी स्वतः त्यांच्या पदावरून काढून टाकलेलं नाही, तर त्यांनी साऱ्या देवतांच्या समक्ष आपली सूत्र त्या ठिकाणी ठेवली आणि देवसभेचा त्याग करून ते गेले. त्यावेळी देवतांनी प्रश्न उपस्थित केला, आता देवतांचं गुरुपद कोण भूषविणार? तेव्हा या विश्वरूपाला मी स्वतः पुढे केलं होतं आणि या विश्वरूपाला खऱ्या अर्थानं गुरुपद मी बहाल केलं होतं. अर्थात या विश्वरूपानं देवतांचं गुरुपद हे देवगुरु बृहस्पतींच्या अनुपस्थितीत सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात या विश्वरूपाच्या सूचनेनुसार, त्याच्या आज्ञेनुसार तो आमचा गुरु आहे म्हणून खऱ्या अर्थानं मी वागत होतो. पण ज्यावेळी यज्ञ कर्म खऱ्या अर्थानं देवतांच्या स्वाभिमानासाठी देवराज देवेंद्रनं आरंभलं, तेव्हा तुझ्या म्हणण्यानुसार तू आता बोलून गेलास. 2 राक्षस ऋषीवरांचं रूप धारण करून तिथं आले, ते आम्हाला का ओळखता आले नाही याच्या मुळाशी कारण होतं. हाच त्रिशिरा 3 शिरांनी युक्त होता. पण 3 शिरांनी युक्त असताना सुद्धा तो काय करत होता याची कदाचित तुला कल्पना नसेल, म्हणून हे तू बोललास. पहिल्या मुखातून हा त्रिशिरा वेद अध्ययन करत होता, वेदांचं आकलन करत होता. दुसऱ्या मुखातून हाच त्रिशिरा अन्न भक्षण करत होता आणि ब्राह्मण असून सुद्धा मदिरा प्राशन करत होता. आणि तिसऱ्या मुखातून जे वेद आकलन करत होते त्या वेदांच्या ऋचा तो खऱ्या अर्थानं पठण करत असताना दानव हे त्या वेदांची खऱ्या अर्थानं अवहेलना करत होते. तेव्हा त्या दानवांना सुद्धा तो संमती दर्शवत होता. त्यामुळं वेदांची कुठंतरी निर्भत्सना होत होती. ब्रह्मदेवांच्या मुखातून वेदांची निर्मिती झाली आणि वेदाच्या ज्ञानायोगे ही समस्त सृष्टी, या सृष्टीचं स्थैर्य अबाधियाबात राखलं जात आहे. मग त्या वेदांची विटंबना दानव करत होते आणि त्यांना किंचितता सहकार्य हा खऱ्या अर्थानं त्रिशिरा करत होता. तेव्हा त्रिशिराची वेळोवेळी मी समजूत घातली, पण तो ऐकायला तयार नव्हता. ऐकायला तयार नाही म्हणून खऱ्या अर्थानं साऱ्या देवतांना मी सांगितलं की खऱ्या अर्थानं वेदांचा उपमर्द होतोय, वेदांची अवहेलना या त्रिशिरा करवी होते. तेव्हा देव उत्करले, काही काळासाठी याला संधी द्या. पण याच विश्वरूपानं काय केलं? देवतांच्या स्वाभिमानासाठी देवराज देवेंद्रानं आरंभलेला यज्ञ, या यज्ञात 2 ऋषीवरांना खऱ्या अर्थानं ते राक्षस होते त्यांना सामील करून घेतलं आणि त्या ऋषीवरांनी त्याच्या मनात बदल केला. तो सुद्धा कोणत्या रीतीनं? तर विश्वरूप
हा खऱ्या अर्थानं त्वष्टा ऋषींचा जरी पुत्र असला तरी त्याची माता ही असुरच होती. त्याची माता म्हणजे रचना. हे कदाचित तुला माहित नव्हतं. हे ऐक ऐक माझं बोलून झालं. तुलाच माहिती आहे की का? निश्चितच मला माहित आहे. तुला जर माहित असतं तर तू बनावट इंद्र मला म्हटलंच नसतं. ऐक माझं विधान मी पूर्ण करणार. माझं विधान मी पूर्ण करणार. ज्या अर्थी रचना ही असुर होती, असुर कन्या होती, त्या अर्थी त्या दोन ऋषीवरांनी त्याच्या मतात परिवर्तन केलं. मातेच्या स्वाभिमानासाठी झट. हा यज्ञ जर पूर्ण झाला तर तुझी माताच्या कुलात जन्माला आली ते कुल नष्ट होईल. अर्थात आमच्या स्वाभिमानासाठी ज्याला मी पुरोहित म्हणून नेमला होता तो पुरोहित आमच्या विरोधात खऱ्या अर्थानं त्या यज्ञात स्वाहाकार टाकत होता. म्हणून त्याचा शेवट देवराज देवेंद्रानं केला. सांग मला, न्यायानं जर माझ्याशी बोलत असतील, धर्मानं जर माझ्या नेत्रासमोर उभा राहिला असतील तर यात देवराज देवेंद्रानं अधर्म काय केला आणि अधर्म काय केला त्या पलीकडे जाऊन देवराज देवेंद्र बनावट देव कसा हे ठोस कारण तुझं काय ते पुढे कर. याला सुद्धा कारण आहे. तू काय म्हणालास? त्रिशिरा 3 शिरांचे होते. शिर तिसरं मारिलस की तिन्ही मारिलीस? तुला काय समजलं? तिसरा शिर मारिलास की तिन्ही मारिलीस? माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं. मुळात तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर त्याची शिर ही मी मारलीच नाही. मारलीच नाही. तू मारलीच नाही. त्रिशिराची शिर म्हणतोय मी. मग कुणी मारली? ऐक सांगतो. आता तू काय बोलून गेलास? देवराज देवेंद्र म्हणजे मला हे माहित नाही, तुला हे माहित नाही, म्हणजे सगळं काही तुलाच माहित आहे. आता ठाम सांगतो, तुझ्यापेक्षा मला बरंच काही माहित आहे. ऐक ऐक, एक शिर मारलं, 2 मारली की 3ही मारली ते आता तुला सांगतोय. देवराज देवेंद्रानं खऱ्या अर्थानं वेदांची निर्भत्सना करणारा हा त्रिशिरा, या त्रिशिराचा शेवट करण्यासाठी त्याच्यावर आपल्या हाती असणाऱ्या शस्त्रानं वार केला. पण त्या त्रिशिराची 3 शिरं ही 3 शिरं पुन्हा साधली जात होती. पुन्हा साधली जात होती आणि त्या योगे त्रिशिरा पुन्हा पुन्हा जिवंत होत होता. तेव्हा एक सुतार, हा सुतार माझ्या डोळ्यासमोर मला दिसला. अर्थात त्या सुताराला मी हाताशी घेतलं आणि त्याला सांगितलं, मला तुझं सहकार्य हवंय. हा त्रिशिरा 3 शिरांनी युक्त आहे. अर्थात जोपर्यंत यांची शिरं अनमित तोपर्यंत याचा शेवट होणार नाही. तेव्हा त्याची शिरं मी मारली नाहीत, त्या सुतारानं त्याच्या 3 शिरांचं खंडन केलं. त्या पलीकडे जाऊन तो सुतार, ऐक, तो सुतार आधी मान्यता दर्शवत नव्हता, पण त्यानं सांगितलं माझी इच्छा जर तू परिपूर्ण करत असशील तरच तुझ्या खऱ्या अर्थानं मताला मी दुजोरा दर्शवेन. तेव्हा त्याला शब्द दिला. त्यानंतर त्यानं इच्छा प्रदर्शित केली. ती त्याची इच्छा कोणती होती तर या तुझ्या कार्यात देवराज देवेंद्र मी तुला सहकार्य केलेलं आहे. अर्थात माझं नाव लौकिक या विश्वात चंद्र सूर्य असेपर्यंत सतेज राहिलं पाहिजे. तेव्हा त्या सुताराला मी महत्व दिलं. या विश्वाच्या पाठीवर यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. जसा अश्वमेध यज्ञ आहे, उदाहरणार्थ अश्वाचा मेध केल्यानंतर म्हणजे अश्वाला मारल्यानंतर अश्वमेध पूर्ण होतो, तसा या विश्वात नरमेध यज्ञ सुद्धा आहे. नरमेध यज्ञ म्हणजे काय तर नराचं शिर ज्या यज्ञात मारिला जातं त्याला नरमेध म्हणतात. अर्थात जो कोणी यापुढे नरमेध यज्ञ करेल त्या नरमेध यज्ञात हे तुझ्या नावानं खऱ्या अर्थानं शिरकमलाचा स्वागत केला जाईल. हे खऱ्या अर्थानं महत्व त्या सुताराला ठेवलं. सांग मला आता देवराज देवेंद्रने त्याची किती शिरं मारली ते मला सांग. सुतार आज्ञांकित कुणाचा होता? सुतार आज्ञांकित त्या क्षणी माझा होता. याचा अर्थ तुझ्या आज्ञेनं केलं. तुझ्या आज्ञेनं जर ते केलं, तिसऱ्या मुखाने वेदाची कुचेष्टा केली, थट्टा तिसऱ्या मुखानं केली, मग पहिल्या मुखानं त्याच्या मुखावाटे काय निघत होतं? पहिल्या मुखातून खऱ्या अर्थानं वेदांचं पठण तो करत मग जर का ते वेदांचं पठण करत होता, तिसऱ्या मुखानं वेदाची जर का स्तुती होत नव्हती आणि जर का पहिल्या मुखानं स्तुती होत होती तर पहिलं शिर मारणारा सुद्धा तेवढाच त्या असुराप्रमाणे पापी नव्हे का? हे तुझं मत झालं.
पण जो वेदांची निर्वचना करत होता देवतांच्या यज्ञ कार्यात, जो खऱ्या अर्थानं कलुषितपणा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, त्याचा शेवट होणं गरजेचं होतं. जर ती ऋषीला एकत्र राहिली असती तर त्याचा शेवट झाला नसता. म्हणून मी केलं. आणि ऐक, मी जे कृत्य केलं ते अधर्माचं तू म्हटलंस, पण मी जे कृत्य केलं त्याचा या विश्वाला फायदाच झाला. कारण देवराज देवेंद्राच्या लीला या विश्वात तसं कुणाला समजणार नाही आणि तुझ्यासारख्याला तर समजणारच नाही. ऐक सांगतोय, माझं मी पाहिला नाही, तुझ्यासारखा देव मी पाहिला नाही. कसा पाहशील? याला माझ्यासारखा कारण देवच नाही. तू प्रथमच म्हणालास की देवतांचे देवगुरु बृहस्पती हे माझ्या आज्ञेनं आपलं पद पुष्विण्यासाठी तत्पर ठरले. पण मला एक सांगशील, देवतांचे देवगुरु बृहस्पतीच का झाले? याला कारण होतं, पण त्याआधी मी केलेलं जे कृत्य होतं त्याचा फायदा विश्वाला कसा झाला हे सांगू की आता तिथंच नको, ठेवू? आधी हे सांग, माझं मला आवडेल. मग ठीक. तुझं नको. मग तुझं तेच खरं करण्यासाठी जर तू आलास तर हा अहंकारच आज तुझ्या नाशाला कसा कारणीभूत ठरतोय? मेलो तरी चालेल, पण ऐकूनच जाणार. मग ऐक, देवगुरु बृहस्पतीच देवतांचे राजा कसे झाले हा प्रश्न तो उपस्थित केला. राजा नव्हे, गुरु कसे झाले ते सांग. देवगुरु बृहस्पतीच देवतांचे गुरु कसे झाले हे तुला ऐकायचं आहे तर ऐक. देवतांचं गुरुपद रिक्त होतं. देवतांना कुणीतरी गुरुपद स्वीकारणारा तेवढाच विद्वान पंडित हवा होता. तेव्हा समस्त विश्वातील ऋषीवरांना सूचित केलं गेलं, देवसभेत यावं आणि प्रत्येक ऋषीवरांनी आपल्या ज्ञानाचं प्रकटीकरण देवसभेत करावं. जो कुणी सवाई ठरेल, जो कुणी श्रेष्ठ ठरेल त्याला देवतांचं गुरुपद बहाल केलं जाईल. अर्थात जो दिवस ठरला होता, जी वेळ ठरली होती, त्यावेळी देवगुरु बृहस्पती आले. त्यांनी आपल्या ज्ञानाचं प्रकटीकरण केलं. समस्त देवतांच्या साक्षीनं, त्रय देवतांच्या मान्यतेनं त्यांनी गुरुपद आपल्या ज्ञानायोगे मिळविलं आणि देवगुरु बृहस्पती देवगुरु झाले. देवगुरु बृहस्पती एकटेच येणार होते की अन्य कुणी पंडित होते? आता मी काय सांगितलं, मी काय म्हणालो? सृष्टीतील विद्वान पंडितांनी या वार्तात एकट्यासाठी ती स्पर्धा नव्हती, सगळ्यांसाठी होती. मला सांग, देवगुरु बृहस्पतींच्या तोडीस तोड विश्वास कोण होते? बरेचसे ऋषीवर होते. मग ते दैत्यांचं गुरुत्व स्वीकारून दैत्य राजांसाठी झटते ते दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या जीवनात तू काय केलं जेणेकरून देवतांचे गुरु बृहस्पतीच व्हावे? काय केलं सांग. याला कारण होतं. खोटं बोलू नको. मी आतापर्यंत तरी खोटं बोललेलो नाही. तुझ्यासारखी बाजू मारण्याची मला सवय नाही. मी बाजू मांडूनच चालतो. मला जर एखादा विषय सांगतोय, बाजू मांडता यायला हवी, उन्हापेक्षा बाजू मारता यायला हवी, जेणेकरून आपण सुखी. हे मला सांगू नको. मग या तत्वानं जर तू चालत असशील तर या क्षणी बाजू मांडणारा मी ठरतोय, बाजू मारणारा तू ठरतोय. अर्थात मी बाजू मांडून सुखी आणि तू मारून सुखी. अर्थात या देवसभेत जे जे बसलेले आहेत त्यांनी सुज्ञ कोणते ओळखावं, बाजू मांडणारा सुज्ञ की मारणारा सुज्ञ. याचा विचार मी करू शकेन. आता काय करू? माझ्या प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळाल्यानंतर दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या बाबतीत तू काय केलं तेच सांगतोय. तू काय केलं हे ऐकल्यानंतर ते ठरविणार आहे की तू किती खालच्या थराला जाऊ शकतो. मग ऐक, तू अधर्म करू शकतोस, तू नात्यांचा विचार करू शकत नाही, हे आता त्यांना कळणार आहे. नात्यांचा मी विचार करू शकत बोल. नाही. मग दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या बाबतीत तू एक काय केलं? एक प्रश्न फक्त विचारतोय. आल्यापासून तूच प्रश्न विचारलास, मी एकही तुला प्रश्न विचारला नाही. मी खंडन केलं. फक्त एकच प्रश्न. माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दे. म्हणजे देव आहे. मी काय तुझी गाळांतर सोडवायला उभा राहिलो की काय? मला सांगा, तुम्ही देव आहात ना? आता देव म्हणूनच आलाय मग का? देव तत्वात तुम्ही वावरण्याचं कार्य जर करतात तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात असणारा संशय दूर करणं काम कुणाचं? बरं ठीक, माझा ठीक नको. माझा प्रश्न तसाच राहू दे. तू आता कसाही तुझ्या दे. प्रश्नाचं उत्तर देतोय ऐकून चल. द्यावंच लागेल. देणारच आहे, हे? देणारच आहे. माझी सवय आहे, हो, माझी सवय आहे. या सवयीशी माझं देणं घेणं नाही. कसं असेल? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं, ते मिळालं की तुझं काय करायचं ते करू. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी योग्य आहे तेच देणार. पण मला जर एखादी गोष्ट माहित नसेल तर ती खोटी मांडण्यापेक्षा मी मला माहित नाही म्हणून सांगून मोकळा होतो.
मला त्यात लाज वाटत नाही. ते कळतंय, ते सांगायची गरज नाही, ते टप्प्याटप्प्यानं कळणार. तू निर्लज्ज आहे हे सांगायची गरज नाही, मी सांगणार आहे. मग तू किती सभ्य आहे. मी तुला सांगितलं. तू काय मी सांगितलं. सांगितलंच नाही. अरे आत्ताच कुठं माझा जन्म झाला, ज्ञान संपादन करून इथंच आलोय. तुझ्या माझ्यात फरक काय माहितीये का. मी सभ्य आहे आणि मी धर्माचा हे पटवून देण्यासाठी माझ्या जीवाचा आटापिटा करतोय, पण तू स्वतःच सांगतोयस मी अरे निर्लज्ज. आटापिटा ज्यालाच करावा लागतो, आटापिटा ज्यालाच करावा लागतो ज्याच्या गाठीला अधर्म आहे, ज्याच्या गाठीला खोट आहे, ज्याला दुसऱ्याचं बरं बघवत नाही त्यालाच आटापिटा करावा लागतो. जो सत्याचा असून सुद्धा समोरचा जर मान्य करणारा नसेल तर ते पटवून देण्यासाठी सुद्धा आटापिटा करावा लागतो. ते सांग, नाही तर ते विसरणार आहे. विसरणारा मी नव्हे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. हवंयच मला. दैत्य गुरु शुक्राचार्य हे देवतांचे गुरु झाले नाहीत. त्यांच्या बाबतीत मी काय घडविलं असा तू प्रश्न कपट केला. काय केलं ते सांग. मी काय घडविलं ते सांगणार. कपट हे तू ठरून मोकळा कपट झाला. केलं बरोबर आहे. कपट ते तू- आपण जे करतोय ते धर्माचं, दुसरं करतोय ते कपट. त्याप्रमाणे मला वाटलं तू केलं ते कपटच आहे. मी तरी म्हणेन ते धर्म कार्यच आहे. मी कसं ते तू सांगणार. धर्माचाच आहे. मी सांग आता फक्त. आता जागेवर आलास. मी धर्माचा आहे ते तू मान्य केलं. तू सांग. ऐक, प्रश्नाचं उत्तर महत्वाचं आहे. तू गोंधळून आधी जाऊ नकोस. न्यायासाठी जर आला असशील तर न्यायाच्या जागेवर उभा राहा, धर्माच्या जागेवर उभा राहा आणि माझ्याशी बोल. जेव्हा बाजू तुझी पडते तेव्हा विनोद करायला घेतोय. काय वाटलं देवेंद्र घुरफटणार की का. मला सांग, विश्वास बुद्धीची देवता कोण. चंद्रमा. मग मला बुद्धी कोण देतोय. त्याला विचारते रे, त्यानं तुला दिली की नाही. चंद्रमा तुमच्या आज्ञेत नाही. माझ्या आज्ञातच आहे. पण ऐक आता मला असं वाटू लागलं, चंद्रमा देवतेने तुला बुद्धी दिली असं म्हणत असशील तर चंद्रमा देवतेने जर अतिच तुला बुद्धी दिली असं वाटू लागलं. नाही आहेच मी अति जरा. अति तुला काय म्हणायचं. मग काही हरकत नाही. तुझा मुद्दा स्पष्ट करतोय. तुझा शहाणपणा पूर्ण व्यर्थ बोलण्यापेक्षा तुझा मुद्दा मी स्पष्ट करतोय. व्यर्थ तू बोलतोय. देवगुरु बृहस्पती देवसभेत आले. त्यांनी आपल्या ज्ञानाचं प्रकटीकरण केलं. ज्ञानाचं प्रकटीकरण करून त्यांना देवगुरु पद दिलं गेलं. पण हा उशना म्हणजे शुक्राचार्य ज्यांचं तो बोलतोय, हे शुक्राचार्य वेळेवर पोचते झाले नाहीत. याच्या मुळाशी कारण होतं त्यांच्या जीवनात मी काय घडविल असा प्रश्न तो केलास. मी सत्य आहे तेच सांगणार. जी अडचण आहे ती अडचणच आहे. माझी कन्या म्हणजे जयंती, या जयंतीला त्यांच्या मार्गात खऱ्या अर्थानं दुभंगता निर्माण करण्यासाठी मी पाठवलं होतं. माझं बोलून झालेलं नाही. जोपर्यंत माझं बोलून होत नाही तोपर्यंत तू बोलू नकोस. तो बोलत असताना मी मध्यंतरी बोलणार नाही. ऐक, माझी कन्या जयंती ही शुक्राचार्यांच्या मार्गात उभी ठाकली. शुक्राचार्यांसमोर ती प्रेमाची याचना करू लागली. त्यावेळी देवतांचं गुरुपद स्वीकारण्यासाठी येणारे हे उशना, हे शुक्र त्या क्षणी त्या जयंतीच्या प्रेमातच गुरफटून राहिले. प्रेमात गुरफटून राहिल्या कारणानं देवगुरु बृहस्पतीने आपल्या ज्ञानाचं प्रकटीकरण केलं आणि त्यांनी देवगुरु पद मिळवलं. हे योग्य वेळी पोचले नाहीत, त्यामुळे ते देवगुरु झाले नाही. अरे पोचणार कसे. कारण तू निर्लज्जपणाचा कळसच केलास. अरे कोण असा विश्वास बाब आहे तो आपल्या कन्येला दुसऱ्याच्या मार्गात प्रेमाचे चाळे करायला पाठवेल. मग ऐक, असा निर्लज्ज तू. मग असा जर तुझा मुद्दा असेल तर या मुद्द्याला मी योग्य ती खोड तुला देतोय. मी जयंती आणि जयंत यांचाच भाग नव्हे. सृष्टीचा स्थैर्य करता मी आहे. सृष्टीचा उद्योजक मी आहे. या सृष्टीचं स्थैर्य माझ्या निर्णयावर अवलंबून आहे. अर्थात ते सृष्टीचं स्थैर्य राखणं ही माझी जबाबदारी आहे. उशना म्हणजे शुक्र हे देवगुरु पदासाठी योग्य नाहीत या मताला मी तेव्हाही ठाम होतो आणि आताही ठाम आहे. कसा तेही तुला सांगतोय. या विश्वाच्या पाठीवर रज, तम आणि सत्व हे 3 गुण. पण जो गुरुपद भूषविणारा असतो तो खऱ्या अर्थानं सत्व गुणाचाच असायला हवा असं मी सांगत नाही, वेद सांगताय. अर्थात गुरुपदासाठी गुरु जो असतो त्या गुरुनं सत्वगुणी असावं. उशना हा तमोगुणी होता. हे ब्रह्मदेवांचे शब्द आहेत, माझे नाही. तेव्हा उशना हा तमोगुणी असल्या कारणानं तो देवसभेत देवतांचा गुरु होणं
मला मान्य नव्हतं. तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी मी जयंतीला पाठविलं. भलेही तू आता बोलून मोकळा झालास, तुझ्यासारखा बाप दुसरा नसेल, पण माझ्या कन्येला या सृष्टीच्या स्थैर्यासाठी मी पुढे पाठविलं. मला फक्त तू एवढंच सांग, हा जर देव गुरुसाठी उशना पुढे येत होता, हा शुक्राचार्य देवतांचा गुरु होण्यासाठी येत होता, तर त्यानं त्या माझ्या जयंतीच्या प्रेमातच आपला वेळ व्यर्थ का घालवावा? अरे याला कारण तू त्याच्या मागाहून एक अरे मी फक्त जयंतीला पाठविलं. मी त्याच्याबरोबर रावण उशाला सांगायला मला गेलो. सांग, तिच्या मागाहून एक यक्ष निर्माण कुणी मायावी केला? कुणी केला मायावी यक्ष निर्माण? तूच केलास ना? तूच केलास ना? मायावी? आणि स्वतःच्या कन्येवर हस्त टाकावा म्हणून यक्ष निर्माण कुणी केला? आणि त्याला वाचविण्याचं कार्य तो करत होता. त्याच्यात जर माणुसकी नव्हती तर त्यानं तुझ्या कन्येला वाचविलं असतं. मी तुला काय तू सांगितलं? काही सांगू नको. शुक्राचार्यात माणुसकी नव्हती असं मी सांगितलं का? तू म्हणाला तो तमोगुणी होता. योग्य नव्हता. म्हणजे विश्वात काही बृहस्पती एकटाच तेवढा मंत्री होता की काय? जेवढे ऋषी आले, एकट्या देवगुरु बृहस्पतींनीच आपल्या ज्ञानाचं प्रकटीकरण केलं नव्हतं. ऋषी जे आले त्यांनी ज्ञानाचं प्रकटीकरण केलं होतं, पण देवगुरु बृहस्पती सवाई ठरले. माझा तुला प्रश्न काय होता? मी यक्षाला पाठवू दे न पेक्षा माझ्या कन्येला पाठवू दे आणि कुणाला पाठवू दे? हा जर देवतांचा गुरु या पदासाठी आपल्या निश्चयाला जर ठाम होता, तर आपला वेळ तिथं का व्यर्थ घालवत होता? त्याला जर माहित होतं की देवतांचा गुरु मला व्हायचं हे माझं ध्येय, ते ध्येय मला गाठायचं आहे, तर माझ्या जयंतीनं त्याच्यावर अतिक्रमण केलं नाही. तो यायला पाहिजे मला होता. सांग, त्याच्या अंगी जर का ते गुण तुझ्या म्हणण्यानुसार न होते, तो योग्य न होता, तर विश्वात देवतांचं गुरुत्व देण्याची जबाबदारी कोणच्या हाती होती? 3 देवतांच्या हाती मग होती. 3 देवतांच्या जर हाती होती तर तो योग्य नाही. आणि तो योग्य नसेल तर त्याच्या मार्गात ज्या अर्थी तुम्ही संकट निर्माण केलात, याचा अर्थ तो योग्य होता, मग तुम्ही अयोग्य हो. तरी देवतांनी मी जयंतीला पाठविलं याचा मला जाब तर देवतांनी विचारला नाही. तू जर विश्वरूपाच्या म्हणजे तुझ्या भावाच्या स्वाभिमानासाठी आलास, तर तू मला त्याचं का शुक्राचार्याचं सांगतोय? याला कारण आहे, तुझी कर्म सांगतोय. माझे कर्म माझे कर्म तू काढू नको. मी देवतांच्या सत्य आश्रयस्थित आहे. तू एवढ्यावर थांबला नाहीस. अरे स्वतःच्या कन्याच्या बाबतीत जो करतो तो दुसऱ्याच्या बायकोचा सुद्धा विचार करणार आहे. म्हणजे आणि ते कृत्य तुझ्याकडून घडलं. दुसऱ्याच्या बायकोबद्दल मी कृत्य घडविलं? मला माहित आहे तू काय बोलणार, कारण या दुसऱ्यांच्या बायकोंबद्दल मी इंद्रानं काय काय केलं याची बऱ्याच जणांना वाच्यता केलेली आहे. तुला याला कारण आहे. तुला जर तू धर्माचा पुरस्कार रे त्या ठिकाणी गेलास, माझ्या बंधूला मी बोलतो याला कारण आहे, कारण तुला पटवून देणार आहे. माझ्या बंधूला ते 2 ब्राह्मण, ते ऋषी मुनी राक्षस आहेत हे कळलं नाही, म्हणून त्यांच्या हातून ते कृत्य घडलं. त्याला तुम्ही मारिलात. तुम्ही जर का देव त्यांना ओळखू शकत नाही, आणि तुम्हाला तरी कुणी कुणी ओळखलं? जाताना तुम्ही अहिल्याच्या महालात गौतम ऋषी बनून गेलात आणि येताना बोका बनून आलात. मग बोकाही ओळखला नाही विश्वात आणि गौतमही ओळखला नाही. मग असं जर विश्वास चालत असेल, तुम्ही देव जर का अधर्मानं वागत असाल आणि आमच्या सारखे भक्त जर का विश्वास सद्गतीने वागत असतील, तर तुम्हाला काय म्हणावं? अहिल्ये बाबत तू बोलला, पण अहिल्ये तू सांगणार आहे मी धर्मासाठी केलं, माझं कर्म सांगणार नाही. मग हे तू सांगणार मग तुझ्यासारखा निर्लज्ज आहे म्हणून आहे का सांगितलं. तू? आहे का? हे तू बोलून मोकळा झाला, पण मी तरी धर्माचाच आहे. अहिल्याचं प्रकरण तू सांगितलं, स्पष्टीकरण हवंय की नको? अरे पण गरज काय, तू बोका बनून आला. अरे तुला हवंय का? त्या ठिकाणी बोकाही केला, जाताना गौतम ऋषी बनून गेला. अरे हिंमत जर होती तर इंद्र बनून का गेला नाही? काय? माझी प्रकरण बाहेर काढली. हो. पण मी देवतांच्या सत्य आसनी स्थित आहे. अर्थात जर देवराज देवेंद्रच्या चाळीसला जाणार असेल, तर तुझा देवराज देवेंद्र महान तूर आणि रागस हो गणपती, तूर आणि रागस हो धनयना करुणामय गौरी हरसी वरद विनायक ओंकार गणपती ओंकार
बापाची